तर ना
वेद जाणे अमन मधुर सुसंगीत गायन अशा 4 वेदांची निर्मिती करण्यात आली. ओंकारापासून ध्वनी, ध्वनीपासून माया आणि मायेपासून त्रयीगुणाची निर्मिती झाली आणि त्रयीगुणाची निर्मिती होता या विश्वाचं पालकत्व आमच्या माती सोपविलं आणि तद्दिनापासून पतिव्रतेंचा पाठीराखा अवधांचा सखा म्हणून वावरण्याचं कार्य आम्ही आमच्या जीवनात करतोय. माझा परमप्रिय भक्त राजा अंबरीश आणि राजा अंबरीशाला दिलेला शाप, दुर्वास महंतांनी दिलेला शाप आणि तोच शाप भोगण्यासाठी आम्ही सिद्ध झालो. मत्स्य कूर्म वराह, नरसिंह वामन परशुराम, 7वा अवतार म्हणजे राम अवतार आणि 8वा अवतार जगन्माऊली गोपाल कृष्ण होय. 8व्या अवतारानं आम्ही अवतीर्ण झालो आणि खरोखरच मनांचं प्रफुल्लित झालं. भक्तांची इच्छा पूर्ण करणं देव या नात्यानं आमचं भेद होतं आणि प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करताना कोणत्याही गोष्टीची कसरता भासू दिली नाही. आणि याच्या मुळाची कारण काय असेल तर अगदी गुडघ्यावर खेळण्याच्या वयात आम्ही नंद यशोदेची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाल वयातच गोकुळी रवाना झालो. बाल वयात अगासूर बगासूर, धेनुकासूर प्रगल्भासूर, शपटासूर विकटासूर, केशरी तुणावत अशा दैत्यांना आम्ही झेरीस आणलं. कंस चाणूर्याचं मर्दन केलं, पुतळ्या मावशीचा शेवट केला. एवढंच नव्हे तर कालकोट ओढणाऱ्या कालियाचं या कृष्णानं मर्दन केलं. ज्यावेळी कंस चाणूर्याचं मर्दन झालं त्याचवेळी माझे सारे भक्त या कृष्णाची स्तुती सुमनावू लागले. आणि ती कोणत्या तैल असेल, एकच प्रत्येक भक्ताच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज जरी आम्ही मानवतेच्या रूपात असतो, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृत्यम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे देवताने अखिल विश्वाच्या ठाई सदैव राहिला हवं. ज्यावेळी या भूमातेला भुवान झाला त्याच वेळी ही भूमाता गायीच्या रूपानं हंबरडा फोडू लागली. गायीच्या रूपानं ही भूमाता ब्रह्मदेवाला शरण आली. ब्रह्मदेवाने सारे देव आम्हाला शरण आले आणि त्याच वेळी या भूमातेला आम्ही दिलेलं वचन ज्याच्या वेळी तुझ्यावर उभार होईल त्याच वेळी तो भार हलका करण्यासाठी आम्ही अवतारणा अवतीर्ण होऊ आणि तेच कार्य आम्ही आमच्या जीवनात आचरणात आणतोय खरा. पण याच्या मुळाशी कारण काय असेल, देवतत्वाने या कृष्ण अवतीर्ण झालाय खरा, पण तरी आज मी देव असलो तरी मानवतेच्या रूपात आहे आणि भक्ती मार्ग हा श्रेष्ठ आहे. न जायते वा कदाचिन्नाय भूत्वा भवित्वा वानभूयः अजोनित्य शाश्वतोऽयं पुराणं न भन्यते भन्यमाने शरीरे. कोणत्याही काळी माणसाच्या आत्म्याचा जन्म नाही, त्याचा जन्म होत आहे अशातला एक भाग नव्हे. भविष्यात तो जन्माला येईल अशातला प्रकार नव्हे. तो अजन्मा, तो पूर्ण पुरातन आहे आणि तो जर का सार्थकी लावायचा असेल तर मानवा भक्ती मार्ग बरोबर. प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात भक्ती करायला हवी. या विश्वाचा सूत्रधार म्हणून या जगाचा परब्रह्म देव म्हटलाय खरा आणि ती इच्छा प्रत्येकाची पूर्ण जरूर हा भगवंत करेल, भगवंत करेल, भगवंत करेल. सूत्रधार मी या सुंदर लीला
कृष्णाचा प्रभूमध्ये माणुसकीचा धर्म काय बोलतो याचा अभ्यास परिपूर्ण आम्हाला आहे. कृष्णा या नलिता त्याग केला आणि या थोडक्यापर्यंत माझी पावलवली यालाही तशा प्रकारचं करण्यात याला कारण सुखसुखाकडे तुच्छतेनं पाहून या कृष्णापर्यंत तुमचे पाय लागले येण्याचा नेमका उद्देश आमच्या लक्षात आला. कृष्ण कारणातून क्रिया घडत नाही या गोष्टीचा उद्देश हा कार्यवान या तारखेपर्यंत आला. कार्यवान कारणावाचून कधी क्रिया घडत नाही आणि क्रियेवाचून किंवा क्रियापद जोडली जात नसतात. नेमका येण्याचा उद्देश तरी काय? ऐकूया कृष्णा कुणाच्या बाबतीत बोलतात आपण? एकाच गोष्टीसाठी का? माझा मित्र जरासंध या जरासंधाच्या दोन कन्या हस्ती आणि प्राप्ती या हस्ती आणि प्राप्ती या दोघांना वैभवाच्या संकलावर हे कृष्णा हे तुझं पहिला कपट आणि दुसरा कपट कोणतं असेल तर भाई ज्यावेळी माझ्या पित्याला नपुसक म्हणून गिळवण्याचा कार्य तुझ्या यादवाने केलं त्याच यादवाला शिक्षा होणार या ठिकाणी म्हणालो. म्हणजे तुमच्या बापाच्या बाबतीतही बोलतात आणि जरासंधाची आज्ञा घेऊन जर तुम्ही इथं आला असाल तर मला तरी असं वाटते की मी चुकीचं वागलो नाही. आणि याच्या मुळाशी कारण काय? जरासंधाच्या दोन कन्या हस्ती आणि प्राप्ती या कंसाला देऊ केल्या होत्या पण कंसाचा शेवट म्हणजे स्वतःच्या मामाचा शेवट मी केला. याच्या मुळाशी कारण अधर्म कुठेतरी फोपावला जात होता, धर्म कुठेतरी मुडला जात होता म्हणून हे कृष्णानं केलं. आणि तुम्ही कोण जर हस्ती आणि प्राप्तीवर जर काय ठेवत असाल तर मला तरी असं वाटतंय की कंस चुकीचा वागलाय. याच्या मुळाशी कारण काय माहितीये का? कंस नात्यानं माझा मामा आहे. या मथुरेच्या कारागृहात माझा जन्म झालाय. ज्यावेळी माझ्या आई बापाचं लग्न देवकी वसुदेवाचं लग्न ज्यावेळी झालं लग्नाची वरात आनंदाच्या भरात मोठ्या थाटामाटानं माझा मामा म्हणजे देवकीचा भाऊ कंस नेत होता. त्यावेळी नभोमंडलाकडून भूमंडलाकडे आकाशवाणी झाली आणि ती आकाशवाणी काय बोलू लागली? हे कंसा ही आकाशवाणी तुला एकच सांगू इच्छिते की ज्यावेळी देवकी वसुदेवाच्या कुशीकुलात प्रथम पुत्र जन्माला येईल तो तुझ्या कुळाचा संवाद करील. मग माझ्या मामानं माझ्या बाबतीत माझे बंधू सुद्धा संपले. इथं माझा मामा चुकला नाही का? जबाबदारी सामान्य मानून या कोणत्यापर्यंत माझी मागणी एकच सांगू इच्छितोय. माझ्या मताप्रमाणे तू कपट केलंय, तुझ्या मताप्रमाणे तू श्रेष्ठ आहे पण माझ्या मताने तू श्रेष्ठ नाही. मग
कशी मारायची होते एका बाजूनं तुझी मुक्तता आणि दुसऱ्या बाजूनं काल यौवन्याचा शेवट. काल यौवन्याने माझा बोलवं झालं. युद्धाच्या धर्मशक्तीत तो वरती असल्या कारणानं युद्धाला पृष्ठभाग दाखवून मी कांदापाय घेतला आणि इथपर्यंत मला यावं लागलं. तुझ्या निद्रेचा भंग करावा लागला आणि तुझी सही सलामत मुक्तता झाली. या सर्वस्वी मुळाशी कारण हा कृष्णच आहे. ओम नमो नारायणी मंत्र सर्वार्थ साधका भक्ता जमता दात स्वर्ग मोक्ष फलकरा वेदांता प्रणवेश सिद्धो मंत्र साधका. ओम नमो नारायण या मंत्राचा जप केल्यानंतर या वर्तमानाला अगदी स्वर्ग सुखाची प्राप्ती होऊ शकते. तोच माझा वैकुंठी नारायण साप्रत कृष्ण या अवताराने काय केला आणि हृदय गोपाल कृष्ण देवा तुझ्या जनी तुझ्या शरणाला आशीर्वाद मोक्षपंथ. सर्व वेदेषु यत् पुण्य सर्व तीर्थेषु यत् फलम तत् फलम संवास्ति देव माधव. हे माधवा या विश्वाच्या ठिकाणी जेव्हा तू मोठं नाट्य म्हणून नटलास या विश्व तलावर अनेक नवनाट्य घडविण्यासाठी भगवंता तू तत्पर झालास. पण या विश्वाच्या रूपात वर्तमान योगेश्वर योगात्मक आणि योगानेच प्राप्त होणारा देव म्हणजे देवा तू आहे. हे राजा मूचकुंद अनन्यास्तित्त यंतु पराहे पर्युपसते नित्या मुक्ता वियुक्तानाय योगक्षेम वाहम्य. जो सद्भक्ता मला अनन्य भावे शरण आहे त्याचा योगक्षेम आम्ही सदा चालविला. बालपणापासून या कृष्णाची एक ताल तल्लीनतेनं तुम्ही भक्ती केला. भक्तीची फलश्रुती आणि या निद्रावस्थेतून तुमची मुक्तता झाली. सर्वस्वी माझा आशीर्वाद तुमच्या. तेव्हा आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. पण खऱ्या अर्थानं स्वतः ज्ञान स्वरूप असूनही ज्ञान कारण स्वरूप जाणणारा ज्ञाता भगवंता तू आहे. ज्ञान कारण जाणणारा स्वरूपी अगदी ज्ञाता माझा नेत्रास होऊन उभा राहिला. एवढंच कशाला रात्रीच्या पापांना पळून लावणारा धनाचा देव तोच धनाचा देव राजा मूचकुंद बारकाईनं मी तुझी निरीक्षण करतोय. त्या नजरेनं तू माझ्याजवळ पाहतोय. प्रश्नचिन्हाची सावड तुझा सर्वांगावर दिसते. आज विचारित तेव्हा याचा मुळाशी काय असेल तेव्हा या विश्वाच्या रूपात अगदी या सृष्टीसाठी ब्रह्म स्वरूपात तू विधाता आहेस. एवढंच कशाला विष्णू स्वरूपात या सृष्टीचं पालन करता देव सुद्धा देवा तू आहेस. आणि कल्पाच्या अंती हाती जगरक्षक घेऊन या सृष्टीचा संवाद करणारे देवा तू आहेस. असं असताना या राजा मूचकुंदाची इच्छा कोणशी असेल तर एकच देवा या राजा मूचकुंदाला तुझ्या चरणापर्यंत स्थान हवंय. अगदी वैकुंठाच्या ठिकाणी माझ्या देवाच्या चरणी या राजा मूचकुंदाला स्थान. हे राजा मूचकुंद माझ्याजवळ तुला स्थान हवं. पण जो विष्णूशी भजला शिव दुरावला अधपात गेला तयावर हरी हर एका वेलांटीचा फेरा. या देवतत्वात फक्त एका वेलांटीचा फरक आहे आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी या देवाजवळ तुला स्थान हवं असेल तर या युगात नाही पुढे येणाऱ्या युगात तुला स्थान देण्यासाठी हा देव सदैव तत्पर आहे. राजा मूचकुंदाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी देवा तू तत्पर झालास. आमची इच्छा या रूपात नव्हे तर पुढे येणाऱ्या कधी युगाच्या ठिकाणी आमची इच्छा देवा आपण परिपूर्ण करणार आहात. नमः कमला नाभाय
तोपर्यंत मी काय करू? एकच, तोपर्यंत या जगदमाऊली गोपाल कृष्णाच्या भक्तीत कलात्मक मग निश्चितच तुझ्या एकनिष्ठ भक्तीत हा राजा मूर्खपणे पडले. फक्त तुझा राजा मोक्षगंधाची पूर्ण केली. काव्यवनाचा शेवट झाला, पण प्रसंग मात्र फार अडीवाडीचा आहे. कारण जरासंध एक वेळ नव्हे, दोन वेळ नव्हे, तर जरासंधानं तब्बल 17 वेळा मथुरेवर स्वारी केली. मग जगाचा विश्वाचा शिल्पकार या विश्वकर्माला या कृष्णाला आज्ञा केली, एका स्तंभावर द्वारका निर्माण कर आणि त्या स्तंभाच्या द्वारकेवर हे सारे मथुरावासीय सुखी समाधानाने राहायला हवे. एवढीच्या गोपाल कृष्णाची आज्ञा यातना